बचाव त्याने केला आणि आता सध्या तरी त्यांच्या समोर जय हनुमानी ताडे. राऊंड द विकेटने इनफिल्डला क्लिअर केलाय. डीपला फिल्डर दूर वरती आहेत. ऑफसाईडला फिल्डर नव्हता. डीप मध्ये लॉंग ऑफचा प्रवास केला जरूर फिल्डरने, परंतु त्यांना बीट करून बॉल लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. पॉवर प्ले साहिलला ही माहिती आहे की पॉवर प्लेचा कशा प्रकारे वापर करावा. मागच्या मॅच मध्ये तुम्ही बघितलं केतनला सुद्धा, केतनने खूप चांगल्या प्रकारे खेळ केला. सुरुवातीला हीच जोडी येत असते की आपण पाहिलं तर करण साहिल, त्यानंतर आपण तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरती विचार जर केला तर तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरती केतन तिसऱ्यावर येतो, जितू चौथ्या क्रमांकावरती 5 वरती निवृत्ती येतो. या मॅच मध्ये काय स्ट्रॅटेजी असणार आहे, कारण पहिली मॅच खेळली ती 4 ओव्हरची होती. या मॅच मध्ये 3च ओव्हर मिळतील. लिमिटेड एडिशनचं हे ओव्हर आहे आणि त्या ओव्हर मध्ये साहिलने खूप सुंदर सुरुवात केली आहे, कारण त्याच्या बॅटमधून नुकताच एक चौकार आलाय. समोर साहिल. राऊंड द विकेट. राऊंड द विकेटने पायांवरती घाव घालणारा अपील केली गेली आहे. कदाचित लेग स्टंप वरती बॉल असावा, इम्पॅक्ट मिडल स्टिक वरती पडत नसावा. त्या अनुमानाने पंचांनी घोषित केली लेग बाईट्स. तुम्हाला पाहावं लागतं आणि अंपायर इथे पाहत असतात की मिडल स्टिक वरती इम्पॅक्ट पडतोय का, हाईट फॅक्टर एक्झॅक्टली किती आहे बॉलवरती. जास्त हाईट फॅक्टर असेल किंवा मिडल स्टिक मिस करून जात असेल तर पंच लगेचच दर्शवत असतात की फलंदाज बाद आहे की नाही. सुरुवात चांगली झाली आहे. एका बाजूला 7 धावा येत. यावेळेला कोलवा टप्प्याचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. विकेट मिळेल जरूर. सुंदर या ठिकाणी बॉल पिच करत असताना करण मैदानाच्या बाहेर जाईल आणि लागेल हा झटका क्रमांक पहिला. वेग आहे या गोलंदाजाकडे. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. ओमकार बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड द विकेटने आजच्या दिवसामध्ये त्याने खूप सुंदर बॉलिंग केली आहे. अगदी खाली लेन ठेवण्यात आली, पुढे ठेवण्यात आली. मोठा स्ट्रोक खेळायचा होता, ताकदीचा वापरही केला होता. ज्या अंदाजाने त्याने बॅटचा फ्लो खर तर या बॉलवरती ठेवला होता, बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झाला नाही आणि ओमकारला पहिली सफलता मिळाली जिथे करण बाद झालाय. आता हेच करायचं होतं, कारण सुरुवातीला 3 ओव्हरच्या मॅचेस ही अनाउन्समेंट जेव्हा होते तेव्हा आपल्या माइंडमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी चालू असतात की फर्स्ट इनिंगमध्ये करायची बॉलिंग, मग किती धावसंख्येचा टार्गेट आपल्याला सेफ राहील. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करायची आहे, मग किती धावसंख्या आपल्याला बनवायची आहे, त्या धावा आपण डिफेंड करू. परंतु या सगळ्या गोष्टी 3 ओव्हरमध्ये ना तुम्हाला क्विकली कराव्या लागतात. सध्या तरी महत्वाची विकेट आली आहे. करण मैदानाच्या बाहेर परतला गेलाय. केतनची तुम्ही बॅटिंग बघितली. पहिल्या मॅचमध्ये खूप चांगल्या प्रकारे तो खेळला आणि या मॅचमध्ये आता तीच आशा अपेक्षा असेल डगआउट कडून. नाईट नंबर 3 वरती आलाय केतन. टीमची धावसंख्या 7. पहिला ओव्हरचा खेळ सुरू, जिथे ओमकार आपल्याला पाहायला मिळतो. त्याने फेकल्यात चेंडू 4. राऊंड दी स्टंप केतनसाठी. केतनसाठी हा बॉल खोलवर टप्प्याचा. पुन्हा एकदा जरूर फिल्डर ऍक्शन मध्ये होता. जरूर आपल्याला पाहायला मिळाला वसीम. त्याच्या अगोदर यासीन बॉलला फील्ड केलं गेलं. दोघे बंधुराज आहेत. घरामध्ये जसा त्यांचा संवाद चांगला चालतो, त्यांचा एकमेकांना बॅकअप आहे, तेव्हा त्यांचं बंधुप्रेम वाढलंय. त्याच अनुमानाने हे दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये खेळतात. टीम इताडेला रुपेजी गुळवी यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. ऑनलाईन ते मॅचचा आनंद घेतात, त्यांचंही सरसे स्वागत. शेवटचा बॉल होता, हार्ड लेंथ वरती टप्पा पडला. ओमकार होते. पडल्यानंतर बाउन्सर बॉल, विकेट किपरही बीट झाले, परंतु हे षटक सुंदर राहिलं. या षटकामध्ये फक्त 8 धावा. महत्वाची करणची विकेट ओमकारच्या खात्यामध्ये आली आणि पहिल्या विकेटच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 8. या टीमने ना आजच्या दिवसामध्ये सगळं काही झेललंय. मेहरीलम बाबगावने मोठ्या धावसंख्येचाही पाठला केला, छोट्या धावसंख्येलाही त्यांनी थांबवलंय. पहिल्या मॅच मध्ये जय हनुमान इताडे टीमचा जर विचार केला गेला तर याही संघाने 52 धावसंख्या बनवल्यात. 52 धावसंख्येचा खरतर सुरक्षित पाठला केला. म्हणजे दोन्ही बाजूने आपण पाहिलं गेलं ना तर दोन्ही टीमने संघर्ष खूपच छान केला आणि ते दिसतंय सुद्धा. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. आता सध्या तरी वसीम तुम्हाला पाहायला मिळेल येताना डीप मध्ये लॉंग ऑफ. कदाचित त्याला प्रोटेक्ट करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 2च्या ओव्हरसाठी आलाय शालिक. ज्या शालिकने मागची ओव्हर काय कमालीची हाताळली. मेहरीलम बाबगावला सुखाचे दिवस दाखवून देण्यासाठी या गोलंदाजाचा जास्त वापर केला गेला. त्याच गोलंदाजाचा ओव्हर नंबर 2 मध्ये तुम्ही बघत आहात. डीपचा आता प्रोटेक्शन पाहिलं गेलं तर 5 जागेवरती ठेवलाय. तुम्हाला पाहायला मिळते डीप मध्ये लॉंग ऑफ प्रॉपरली नाहीये, परंतु लॉंग ऑफ आणि कव्हरच्या दरम्यान एक फिल्डर. डीप मध्ये लॉंग ऑन प्रॉपर आहे, वायडिश लॉंग ऑन. डीप मध्ये मिड विकेट आणि डीप मध्ये एक स्क्वेअर लेगला फिल्डर ठेवला गेलाय. शालिक केतनसाठी हा बॉल मध्ये विकेट थोडीशी दूर वरती आहे, कारण बॉल जास्त लांब राहिला विकेट किपर पासून, फिल्डर पासून. स्ट्राईक होईल आता रोटेट. सुरुवातीला ज्याच्या बॅट मधून तुम्ही एक चौकार बघितला
तो साईल आता जाईल स्ट्रायकिंग एन वरती. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 6 धावा आल्यात. केतननी बनवल्या गेल्या 2. टीमचं धावफलक 9 या आकड्यावरती. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे जिथे शालिक आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये ना रणनीत्या भरपूर असतील, कारण माहिती आहे की जानस्पोर्ट्स इताडे संघाला आपण पराभवाचा मोठा धक्का दिलाय. त्या धावा आपण डिफेंड केल्यात आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये या धावा बनवू द्यायच्या नाहीत समोरच्या टीमला. राऊंड द विकेटने बॉल मध्ये विकेट मिळू शकते आणि विकेट मिळाली आहे. सफलता शालिकला. विकेटच्या शोधात नेहमी तो असतो आणि ही सफलता मिळवत असताना साईलला केले त्याने बाद. लागलाय दुसरा झटका टीम हनुमान इताडेला. बाबगावच्या टी शर्ट वरती जर लक्ष केंद्रित केलं ना तर 555 बालारामजी मेहर यांनी पुरस्कृत केलेले हे टी शर्ट जरूर तुम्हाला पाहायला मिळतात. भावेश एंटरप्राइजेसचे ते सर्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर ही टी शर्ट या ठिकाणी दिली गेलेली आहे, जी 7070 या शॉपने खरं तर डिझाईन केलेली आहे. या विभागामध्ये ना अशा असंख्य साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या क्रिकेटच्या परिपाटलावरती हायलाइट होतात. आता तुम्ही बॅटचा ब्रँड बघितला गेला तर सोपान तिस्कर यांचा एसए ब्रँड आहे. तिथून तुम्ही कधीही जाऊन, या गावापासून थोडाच दूर आहे, जर बॅट हवी असेल तर त्यांच्या शॉपला तुम्ही व्हिजिट देऊ शकता. राऊंड द विकेटने बॉल अगदी पाहायला गेलं तर वेगाने खेळला होता. बॉल आला नॉन स्ट्रायकिंग वरती आणि इथनं फलंदाज होईल बाद. काय सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी झाली. महत्वाची विकेट ही जरूर होती आणि त्या अनुमानाने आपण जर बघितलं गेलं तर इथनं फलंदाज होत असताना बाद. पंचांचा फिंगर अप आहे आणि ते बाद कोण होईल तर ज्याच्याकडून सगळ्यात मोठी आशापेक्षा ठेवू शकला असता केतनच्या नंतर संघ इताडे, तो जितू झालाय बाद. षटकार. तर हेच करायचं आहे. धावा बनल्या नाहीत, त्या बनवायच्या कशा, त्याच्यातलं उत्तर शोधायचं कसं. क्रिकेटच्या परिपटलावरती जेव्हा आपल्यापर्यंत दबाव येत असतो ना तेव्हा त्या दबावाला झोगारायचं कसं, हा सांगणारा हा फटका तुम्हाला पाहायला मिळाला जिथे षटकार आलाय. केतनने पहिल्या मॅचचा विचार केला ना तर त्या अनुमानाने मैदानाच्या आतमध्ये आता त्याला कमी बॉल फेस करावे लागतील, कारण लिमिटेड ओव्हर आहे. 3 ओव्हरची मॅच. आतापर्यंत दुसऱ्या ओव्हर मधले 4 चेंडू समाप्त झालेले आहेत, म्हणजे अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. निवृत्तीने आता तेच करावं की त्याच्याकडे जेव्हा स्ट्राईक येईल ना तेव्हा सिंगलने केतनकडे स्ट्राईक द्यावी, कारण त्याच्या बॅटमधनं मोठी फटके येतात. या षटकाराने टीमची धावसंख्या पाहायला मिळते 15. 15 ऑन स्कोर कार्ड. राऊंड द विकेट. खुलवट टप्प्याचा बॉल, परंतु विकेट आहे की नाही तेही पाहावं लागेल. फलंदाज आहे बाद. बॅटची कडा होते, परंतु असं वाटलं की खेळपट्टीला ड्रॅग झाली की काय बॅट, परंतु बॅटची कडा फलंदाजीत होईल बाद. षटकाराचं प्रत्युत्तर लगेचच मैदानाच्या बाहेर. केतन बॉलिंगच्या माध्यमातून खरं तर कमबॅक करणारा आजच्या दिवसामध्ये तुम्ही मिहिर इलेव्हन बाबगाव संघ बघत आहात. कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा संघ बालगोपाल सोनालीपाडा, तुम्ही बघितलं मयूरला, तुम्ही बघितलं ओमकारला, तुम्ही बघितलं आशिषला, तुम्ही बघितलं अशोक तरेला. सन्माननीय अनंता धर्मा पाटील जे कुकसे गावचे आहेत, क्रिकेट प्रेमी साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती करूयात
की तुमची जागा आमच्या मनामध्ये जरूर आहे, परंतु मनामधली असलेली जागा तुम्ही व्यासपीठावरती दाखवाल तर या स्पर्धेला खरं तर एक वेगळं स्वरूप मिळेल. तुमचं प्रेम या स्पर्धेला हवंय. 11व्या पर्वामध्ये तुम्ही खरं तर या स्पर्धेला आनंद देण्यासाठी आलेला आहे. तुमचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. रोहनसाठी हा बॉल होता, ताकदीने खेळला गेला पण तो प्रोटेक्शन आहे. कॅच ड्रॉप जरी झाली तरी फिल्डिंग चांगली झाली असं आपण म्हणू शकतो, कारण डीप मध्ये झेल थोडासा कठीण होता, थोडासा पुढे होता. ओव्हर नंबर 2 चा खेळ या ठिकाणी संपलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये 3 विकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. शालिकच्या नावावरती 3 विकेट ते राहिले. अशा प्रकारे 2 ओव्हर मध्ये टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजेच 16 धावा टीमच्या टोटल मध्ये. आतापर्यंत गडी गमावले गेले 4. मैदानाच्या आतमध्ये जितू त्याला अजूनही मैदानाच्या आतमध्ये असताना त्याला आपण खेळताना चांगला पाहिला नाही. तो शून्यावरती बाद झाला. पहिल्या बॉलवरती बाद झाला. पहिल्या बॉल फेस करत असताना बाद झाला. करण साहिलचं चांगलं कार्य राहिलं. साहिलने 6 बनवल्या गेल्या, केतनने 8 बनवल्या गेल्या. परंतु आता जी मिडल ऑर्डरची जिम्मेदारी होती ना ती आता वाढली गेली आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये आता कोण आलाय तर ज्याला डेथ ओव्हर मध्ये तुम्ही नेहमी बघितलंय टीम मेरीनम बाबगावच्या माध्यमातून तो आलाय तुषार. हाही खेळाडू खरं तर विकेटच्या शोधातच असतो. सर्व टीमचं लक्ष या गोलंदाजाकडे लागलेलं असतं, कारण डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे आणि तुषारला आता डेथ ओव्हर साठी आपण बघत आहोत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती रोहन. शेवटचे 6 चेंडू. राऊंड द विकेट आउटसाइड दी लेग स्टंप. वाईटचा इशारा. टीम पोहोचेल 17 वर. टप्पा पडल्यानंतर गती चांगली होती, परंतु लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू. मिड विकेटला आणि स्क्वेअर लेगला बघितलं ना तर प्रोटेक्शन आहे. त्या अनुमानाने आपण बघत आहोत एक वाईडिश लॉंग ऑन आणि या ठिकाणी एक लॉंग ऑफला फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतो डीप मध्ये. धावा 17. शॉर्ट बॉलचा वापर थोडासा बॉडीवरती आलाय. समोर फिल्डर वळला गेलाय. कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं, बॉलकडे बघितलं गेलं आणि वळला गेला. शालिक त्या ठिकाणी इथनं विकेट संपादित करत असताना ही सफलता मिळतीये तुषारला. फलंदाज बाद. सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून खरं तर तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं. ठाण्याची, महाराष्ट्राची, शिवसेनेची अस्मिता जपण्यासाठी ज्याने धर्मवीर म्हणून खरं तर खूप चांगलं कार्य केलं. ज्या व्यक्तीचं खरं तर बँकमध्ये एकही अकाउंट नाहीये, परंतु हजारो लोकांना बँक अकाउंट खोलून देणारे असे धर्मवीर आनंद दिगे साहेब यांचं सुंदर संगीत परमेश माळी यांच्या मुखातून गायलेलं हे तुम्ही डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकलं. आता सध्या तरी एक बातमी थोडीशी दुःखाच्या सावटाची आहे, कारण तुषारला विकेट मिळाली आहे. सध्या तरी स्ट्रगल करतोय अजूनही. सन्माननीय हनुमानजी माळी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. या सुंदर वातावरणामध्ये चालू असलेल्या क्रिकेट खेळाला सूरजजी माळी सुद्धा उपस्थित झालेले आहेत. तसेच मार्गेश माळी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हे त्रिमूर्ती सध्या तरी या व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत. त्यांचं करूया आपण मनापासून आभार. राऊंड द विकेट. तुषारने पूर्णपणे ना या सध्या तरी डावाला ना टर्न करण्याचं काम केलंय, कारण प्रेशर ऑलरेडी होता. जे अनुमान इताडे टीम वरती तो प्रेशर अजूनही टाकला जातोय. या ओव्हर मध्ये 3 बॉल समाप्त झाल्यात, त्याच्यामध्ये एक वाईट जर आपण सोडला तर एक विकेट आणि एक डॉट बॉल सुद्धा आहे. म्हणजे या ओव्हर मध्ये फक्त 2च धावा आल्यात. 18 वरती धावफलक आता पोहोचले गेले आणि 3 बॉल अजूनही मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट इनिंगचे पडणे बाकी आहेत. सध्या तरी पूर्वार्ध सुरू आहे आणि पूर्वार्धामध्ये किती धावसंख्येचं टार्गेट राहील उत्तरार्धामध्ये. राऊंड द विकेटने उचलण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये असं वाटलं की या ठिकाणी बॉलला फील्ड करतील. शालिकाला समोर विकेट मिळेल आणि विकेट कोणाची मिळेल ते अंपायर जरूर आम्हाला सांगतील. इथनं विकेटचं पतन होईल. परतेल फलंदाज मैदानाच्या बाहेर. म्हणजेच तब्बल आपण जर पाहिला गेला तर हा 6वा झटका या ठिकाणी बसत असताना जे अनुमान इताडे टीमला. का कोण बाद आहे हे अंपायर्स आम्हाला दर्शवतील.
शेवटला स्क्वेअर लेगच्या अंपायर निरंजन सावंत सरांनी लगेच इशारा दिला गेला की मैदानाच्या बाहेर जाईल निवृत्ती, कारण स्ट्राईक चेंज झाली नव्हती, क्रॉस झाले नव्हते दोन्ही बॅट्समन, म्हणून बाद झाला निवृत्ती. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणेश गणेश. अजूनही 2 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. या 2 बॉलवरती निदान एखादा षटकार यावा टीम इताडेच्या स्कोरकार्ड वरती. ताकदीचा वापर केलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत, पडल्यानंतर बाउन्स झाला. आउटफील्ड मुळे आपण पाहिला तर थोडासा उचळी बॉलला प्राप्त होत असताना तुम्ही पाहिला. या बॉलवरती सिंगलने आता टीम पोहोचते 20 वरती. एखादा चौकार किंवा एखादा षटकार आला ना तर 25च्या आसपास हा टार्गेट राहू शकतो, परंतु ज्या अनुमानाने तुषार मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतोय ना, असं वाटत नाही की शेवटच्या बॉलवरती त्याच्या विरोधात एखादा मोठा फटका येईल. असे मी सांगतात की शेवटचा बॉल चांगला पडला पाहिजे आणि शेवटचा बॉल घेऊन तयार. तुषारचा हा बॉल हवेमध्ये, इथनं विकेट मिळेल आणि 20 धावा बनतील, म्हणजे 18 बॉल मध्ये 21 बनवावे लागतील मिहिर इलेव्हन बापगावला. सुंदर बॉलिंग अटॅक कंटिन्यू ठेवला गेला. ओमकार, शालिक, तुषार या तिन्ही गोलंदाजाने खूप चांगल्या प्रकारे कार्य केलं आणि जे अनुमान इताडे या टीमला खरं तर त्याने फक्त 20 धावसंख्येवरती रोखलंय. 21 धावसंख्येचं टार्गेट आता बनवावं लागेल मिहिर इलेव्हन बापगाव या टीमला. तीन दिवसाची सफल स्पर्धा आपण खरं तर ही पूर्ण करत आहोत, परंतु एका व्यक्तीचं जरूर मी कौतुक करेन की किती उन्हाचा प्रवाह जरी आला तरी त्याने कॅमेरावरती जो हात फिरवला, कॅमेराची जी मुवमेंट खरोखर चहू बाजूला केली. राज जोशी यांचं मी कौतुक करेन, कारण जो त्याचा मुख्य कॅमेरा आहे ना, त्या मुख्य कॅमेऱ्याकडे तुम्ही पहा मित्रांनो, तुम्हाला सूर्यकिरणे त्या दिशेने जाताना पाहायला मिळतात. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आला सुद्धा तो कॅमेऱ्यावरून हटत नाही. आणि धन्यवाद, हे जे आपले मुख्य पाहुणे होते ते पाहुणे सध्या तरी आपल्यापासून रजा घेतात. मी विनंती करेन की अशी स्पर्धा जिथेही असेल तुम्ही अशाच प्रकारे भेट देत राहा. तुमचं भेटणं, तुमचं मिळणं, तुमचं एकत्रित राहणं म्हणजेच या समाजासाठी सगळं काही आहे. तुमच्या माध्यमातून अशी समाजसेवा व्हावं ही आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूयात. आणि अनेक साऱ्या स्पर्धांना तुम्ही अशीच कृपया करून भेट देत राहा. तुमचा हा सुंदर दिवस मित्रांनो तुम्ही या ठिकाणी दिलात. तुमचं पुन्हा एकदा या मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहोत. 21 चेस या मॅच मध्ये 3 ओव्हरचा खेळ या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. योगेश आणि ओमकार ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. कोण विसरेल ओमकारला, लागोपाठचे 6 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. योगेशने मागच्या मॅच मध्ये खूप सुरुवात केली चांगली, त्यानंतर कंट्रोल केलेल्या धावा खरं तर त्या डिफेंड सुद्धा केल्या गेल्या. म्हणजे जानू स्पोर्ट्स इताडे संघाला मिहिर इलेव्हन बापगाव या संघाने परास्त केलं होतं. परंतु आता इथे असं वाटू लागलंय की 21 धावा बनवायचे, म्हणजे एकाच गावातले दोन्ही संघ मिहिर इलेव्हन बापगाव आता परास्त करतो की काय. परंतु क्रिकेट आहे, कधी कोणाला कमी लेखायचं नाही. एक छोटी मुंगी हत्तीला मारू शकते आणि एक छोटासा तेलाचा थेंब समुद्रही बुडवू शकत नाही. त्याच्यामुळे ताकद असते क्रिकेटमध्ये. जेव्हा तुमच्याकडे संघर्ष करण्याची क्षमता असेल तेवढी क्षमता आहे जितूकडे. जितू तयार झालाय या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती, तोही सज्ज झालाय ज्याला रोखायचे आहे. धावा 21 आणि समोर आहे फलंदाज योगेश. यावेळेला सुंदर फटका इनफिल्डच्या वरून काढण्याचा प्रयत्न जरूर केलाय. 3 फिल्डर वळतात, कॅचचा प्रयत्न केला होता परंतु काय सुपर्ब एफर्ट्स. जर फिल्डिंगला पर्सेंटेज असते ना तर कदाचित 100 पैकी 100% मी या खेळाडूला दिले असते. फिल्डर आला त्या ठिकाणी आपण पाहिला गेला, गणेश होते त्या ठिकाणी. कौतुक करेन गणेश.
कारण पाठमोरे वळणं, पाठमोरे बॉलकडे पाहणं, त्यात कॉन्क्रीट मधून गेलाय, मग कधी पाय स्किड झाला तर आपण पडू शकतो. स्वतःच्या जीवाची त्यांनी पर्वाही केली नाही आणि बॉलकडे तो वळला. गुड एफर्ट्स बा फिल्डर, काय सुंदर एफर्ट्स त्याने दाखवले. राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु बीट होतात. सन्माननीय दिलीपजी घोडे साहेब सध्या तरी ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात, या मॅचचा आनंद घेतात. त्यांच्याकडनं मेहर इलियम बापगाव या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. खरं तर एक लेजंड प्लेअर आहेत आणि त्यांच्याकडनं मेहर इलियम बापगाव या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. राऊंड द विकेटने पुढाला खेळण्यासाठी आधीच स्किड झाले खेळाडू, त्या अनुमानाने हा बॉल मागे गेला, अन्यथा हा बॉल फील्ड झाला असता. स्किड झाले, दुखापत नसावी सदिच्छा व्यक्त करूया. कारण या स्पर्धेची सुरुवातच आपण अशी केली ना की गंधळाला साकलं घातलं की कोणत्या प्रकारचा गालबोट या स्पर्धेला नको. अक्षय दिगंबर आणि जेडी तुम्हाला मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधायचा. टीमची धावसंख्या 3, 21 लक्ष या मॅच मध्ये. राऊंड द विकेटने प्लेसमेंट चांगले, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट नाही. हा थ्रो तरी खूप वेगळा थ्रो होता, कारण अगदी समोर विकेट किपर आहे, मग एवढा स्वेअर की तो विकेट किपरलाही बॉल मिळाला नाही. एकही धाव नव्हती, कदाचित फलंदाज बादी होऊ शकले असते, परंतु ह्या बॉलवरती 2 धावा मिळाल्यात. एक डी झोन डिक्लेरेशनच्या माध्यमातून आणि त्यानंतर हा क्रॉस झाल्यात, खेळाडू क्रॉसिंग झाली तेव्हा हा थ्रो झाला, त्यामुळे या बॉलवरती मिळतील धावा 2. संघ 5 वर अजूनही बनवायचे आहेत. या मॅच मध्ये 16 धावा, 4 बॉल या ठिकाणी समाप्त झालेत, म्हणजेच 14 बॉल आणि 16 धावांची गरज. तेवढा ऑन साइडला फिल्डर जरूर आहेत, परंतु टप्पा पडल्यानंतर अनुमान चांगला राहिला. डीप मध्ये फिल्डर होते, बॉलरकडे बॉल आलाय, मिळेल सिंगल. 5व्या बॉलवरती खरं तर पाहायला मिळाली सिंगल. सिंगल टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती. अजूनही 15 बनवायचे आहेत 13 बॉल मध्ये. 13 बॉल 15 ऑन पेपर हे समीकरण जरूर तुम्हाला सोपं वाटत असेल, परंतु ऑन ग्राउंड जर ते कठीण करायचं असेल ना तर विकेट आणि डॉट बॉल जास्त टाकावे लागतील. थोडासा पुढे आला, इनफिल्डला क्लिअर केलाय, अपिश खेळलात, त्या ठिकाणी स्वीपर कव्हर एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर कोणताच नव्हता, कारण पॉवर प्ले सुरू आहे आणि त्याचा फायदा इथनं मिळत असताना डीप स्वीपर कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकाराने समाप्ती या षटकाची. अशा प्रकारे 6 बॉलचा खेळ समाप्त झाला. 6 बॉल मध्ये धावा बनल्या गेल्यात 10, म्हणजेच 12 बॉल मध्ये अजूनही बनवायचे धावा विजयासाठी 11. 10 बॉल. जर आपण एका स्पर्धेमध्ये असंही बघितलं होतं की 10 बॉल जिथे बनवायच्या होत्या धावा फक्त 7, त्या 10 बॉल मध्ये त्यात 7ही धावा बनल्या नव्हत्या. कधी कधी 12 बॉल मध्ये 6ही बनत नाही, कधी 6 बॉल मध्ये 1 धाव बनवत असताना भरपूर अशा मॅचेस बघितल्यात की त्या टर्न झालेल्या आहेत. तशाच प्रकारची ही मॅच घडेल का, कारण 12 बॉल मध्ये बनवायच्या आहेत. पाहायला गेले तर 11. आणि क्रिकेटमध्ये ना आकडेवारीला खूप महत्व दिलं जातं. ग्रामीण खेळाडू आहेत, ग्रामीण खेळाडूमध्ये तुम्ही बघितलं असेल तर आता ते आकडे बघायला मिळत नाही, कारण प्रत्येक टीमला एक वेगळा स्पॉन्सर भेटलाय. त्या टीमच्या टी शर्ट वरती त्या स्पॉन्सरचं नाव, गावाचं नाव असतं. काहीशा टीमच्या टी शर्ट वरती प्लेयरचं सुद्धा नाव असतं, परंतु आता स्पॉन्सर जे प्रत्येक टीमला लाभलेले असतात ना, तर त्यांची नावं आपण टी शर्ट वरती बघतो. नाहीतर 2 ते 3 वर्षाचा कालावधी आपण जर उलगडून बघितला ना, तर ग्रामीण खेळाडूंच्या प्रत्येकाच्या टी शर्ट वरती स्वतःचं नाव आणि त्याच्या खाली त्याचा लकी नंबर असायचा. मग तो 17 नंबर, 18 आणि 45 हा नंबर मोस्टली भरपूर साऱ्या खेळाडूंच्या टी शर्ट वरती असायचा. परंतु आता सगळ्यांना स्पॉन्सर मिळालात, सेम कलरची ट्रॅक, सेम कलरचे टी शर्ट. आणि हे का क्रिकेटमध्ये यूज करतात मालूम आहे, माहीत आहे, कारण आता सध्या तरी कंपल्सरी ड्रेसिंग हा नियम झालाय, त्याच्यामुळे ट्रॅक आणि टी शर्ट हा तुम्हाला कंपल्सरी असतो. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय गणेश, रोकायचे धावा 11. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल, गणेशला सफलता. पहिला बॉल या ठिकाणी पाहिला गेला तर अगदी खोलवर टप्प्याचा आहे, सफलता मिळत असताना मैदानाच्या बाहेर योगेश. सुरू होता जिथे जितू होते, पहिल्याच बॉलवरती ती कॅच हवेमध्ये असताना गणेशने
तो एफर्ट जो लावला गेला ना, तो एफर्ट्स त्याला कॅच वरती पूर्णपणे करता आला नाही, परंतु बॉलिंगच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवणं म्हटलं गेलं तर सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे. योगेशला त्याने बाद केलंय. आता मैदानाच्या आतमध्ये आलाय राहुल. आता बॉल टू रन इक्वेशन 11 मध्ये बनवायच्या धावा 11, 18 मध्ये बनवायच्या होत्या 21, पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या. या आधीच धावसंख्यांना मी खरं तर म्हटलं होतं की ऑन पेपर या धावसंख्या सोप्या वाटतात, परंतु ऑन ग्राउंड त्या कठीण करण्यासाठी तशी बॉलिंग ही करावी लागेल. राहुल आलाय मैदानाच्या आतमध्ये. कडा लागले की काय हा प्रश्न विचारला असता, परंतु विकेट किपरच्या हातातून हा बॉल निसटला गेला. चांगली बॉलिंग. 2 चेंडू लागोपाठचे त्यांनी यॉर्कर लेंथ वरती फेकलेत. पहिल्या बॉलवरती सफलता, त्या ठिकाणी बाद झाला योगेश. आता आलाय मैदानाच्या आतमध्ये राहुल. त्याच्या समोर हा बॉल जर आपण पाहायला गेला तर डॉट फेकला गेलाय. एखादा विकेट अजून जर आला ना तर या मॅच मध्ये जे समीकरण सोपं वाटत होतं ना, ते समीकरण कुठेतरी मागणं ठरू शकते. संघ फिल्डिंग करत असताना जे अनुमान इताडे. ही लढत सुरू आहे अस्तित्वाची, ही लढत सुरू आहे या फेरीमधून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होण्याची. ओव्हर द विकेटने बॉल मध्ये आहे, इथनं विकेट मिळू शकते. फिल्डर वळतो त्या ठिकाणी, परंतु फिल्डरच्या अगदी समोर पडण्यात आला. दूर चेंडू होता. एफर्ट जरूर चांगले लावले जरूर त्याने, परंतु त्याच्या हातातून हा चेंडू निसटला नव्हे तर त्याच्या पुढे पडण्यात आला. आणि या बॉलवरती जर आपण पाहिल्या तर 2 धावा आल्यात. दुखापत आहे का पहा. दुखापत जर असेल तर मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी करा, तुम्हाला पाण्याची पूर्तता केली जाईल. कदाचित अंगाचा भाग लागला असावा एखाद्या खेळाडूचा, म्हणून ही दुखापत नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. बॉल पडला आणि तो शरीराला लागलाय, त्याच्यामुळे पाणी घेऊन जा मॅनेजमेंट कमिटी. कारण तुमच्यासाठी क्रिकेट जेवढा महत्वाचा आहे ना, तेवढा तुमची सुरक्षा स्वतःने करणं ही महत्वाचं आहे. कारण क्रिकेटमध्ये भरपूर सारे ऍक्सिडेंट तुम्ही बघितलेले आहेत. भारताने एक ऍक्सिडेंट बघितला 1989 मध्ये. वकार युनिटचा बॅट बाउन्सर झेलून 16 वर्षामध्ये करिअरची सुरुवात केली सचिन तेंडुलकर यांनी. तो खरं तर भारतासाठी दुःखद ऍक्सिडेंट नव्हता तर सुखद ऍक्सिडेंट होता. कारण 16 वर्षामध्ये वकार युनिटचा बॅट बाउन्सर झेलला आणि 16 वर्षाच्या करिअरमध्ये क्रिकेटची सुरुवात सचिन तेंडुलकर यांनी केली आणि भारतासाठी 100 शतकं ठोकली. तेव्हाच आपण सचिन रमेश तेंडुलकर यांना म्हणायला लागलो की भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. दुखापती होत असतात, परंतु गंभीर दुखापत झाल्यानंतर तुम्हाला क्रिकेट पासून दूरही राहावं लागतं. त्याच्यामुळे स्वतःचा बचावही करा. सपोर्टर गार्ड हे नेहमी बॅटिंगला जात असताना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये परिधान करून जा. कारण जेवढा क्रिकेट तुमच्यासाठी महत्वाचं आहे ना, तेवढा तुमच्यासाठी स्वतःची काळजी घेणंही महत्वाचे आहे. त्याच्यामुळे बी केअरफुल. या बॉलवरती आल्या धावा 2, धावफलक 12 वरती. इक्वेशन आपण बघितलं गेलं तर आता 9 बॉल 9 धावा, बॉल टू रन इक्वेशन. या मॅच मध्ये ना खरं तर लपंडाव आहे की धावा एका मोठ्या फटक्याने पुढे येतात, एका डॉट बॉलने एखाद्या विकेटने थोड्याशा गाळल्या जातात. म्हणजेच रन टू बॉल इक्वेशन सध्या तरी हे मॅचचं सूत्र तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. गणेश 6 बॉल ऑन साइडला खेळला. डीप मध्ये फिल्डर आहेत स्क्वेअर लेगला. फिल्डिंग चांगली जाईल, स्ट्रोकही चांगला होता, बॉलही चांगला होता. तिन्ही ऍक्टिव्हिटीज आपण मैदानाच्या आतमध्ये बघितला. पहिली ऍक्टिव्हिटी बॉल पिच केला हार्ड लेंथ वरती, दुसरी ऍक्टिव्हिटी बॉलरने फेकला. बॉलरने खरं तर फेकत असताना दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये बॅटर्सने त्याला ऑन साइडला टर्न केला आणि तिसरी ऍक्टिव्हिटी म्हणजे फिल्डरने उचलून ते गोलंदाजाकडे बॉल फेकलं गेलं. एक सिंगल मिळतीये. 8 बॉल आणि 8 धावा. 21 ची चेस असताना मिरिलम बाबगाव सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघितलं गेलं तर सन्मानजनक खेळतीये. यावेळेला उचलण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय आणि डी झोन मध्ये. आर्यन आमचे बॉल बॉय आर्यन पुढे असेल त्याने स्टेजची संपर्क साधा. आर्यन 7 बॉल आणि 7 धावा. मिरिलम बाबगावला असं वाटलंही नव्हतं की या स्टेज पर्यंत आपण खरं तर पोहोचू, कारण त्यांच्याकडे ओमकार नावाचा खेळाडू होता जो आक्रमक कधी होऊ शकतो. योगेश होता तो लवकर बाद झाला, त्याने 3च धावा बनवल्या आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये गणेश सुंदर कामगिरी करतोय. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. 7 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट फुल टॉस बॉल. बॉल मध्ये विकेट मिळू शकते. फिल्डर आले त्या ठिकाणी एका हाताने कॅच पकडण्याचा प्रयत्न, त्याची उंची होती, त्याचा फायदाही त्याला मिळवायचा होता, परंतु या ठिकाणी कॅच झाली. ड्रॉप मिळतात या बॉलवरती 2 धावा. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. ओव्हर नंबर 2 मध्ये धावा बनल्या गेल्या 16, म्हणजे येणारे बॉल 6 आणि 6 मध्ये
5 धावसंख्येची या ठिकाणी गरज आहे जिंकण्यासाठी मेहर 11 बापगाव या टीमला. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करू, कारण 1200च्या शतकामध्ये तुम्ही जर नामदेव हे नाव तुमच्या कानावरती पोचलं ना, तर त्यांच्या मागे भरपूर सारी नावं होती. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव आणि तुकाराम. खरं तरी संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये आपण नेहमीच पाहुण्यांचा आदर करत असतो आणि तेच पाहुणे आता सध्या तरी आपल्या मंचाकडे विराजमान होत असताना निश्चितपणे तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे विद्यमान सरपंच ग्रामपंचायत इताड किरुळची डासिंग पर्सनॅलिटी असणारे आमचे सर्वांचे लाडके जगनशेठ पाटील यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकाल त्यांची सर्व मित्रमंडळी, त्यांचा हा संपूर्ण ताफा तुम्ही पाहू शकाल. वेलकम, सुस्वागतम सन्माननीय जगनशेठ पाटील. नक्कीच क्रिकेटला प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्व, मग स्पर्धा कुठे असू द्या, आमने लोणार परिसरामध्ये कुठल्याही ठिकाणी स्पर्धा जर असेल तर त्या ठिकाणी ती आवर्जून भेट देत असतात आणि या स्पर्धेला सुद्धा त्यांनी भेट आवर्जून दिलेली आहे. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. टॉप कंडिशनला आहे सध्या तरी. या विजयाच्या टॉपच्या पायरीपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त 5 धावसंख्येची गरज आहे आणि शेवटच्या षटकासाठी साहिलचा पहिलाच बॉल बॉटम हँडचा वापर जरूर केला, परंतु जास्त लांब जाणार नाही बॉल. एक सिंगलच मिळेल. 5 मध्ये अजूनही बनवायचे 4. नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे या विभागामध्ये खरं तर सांगायची गरज नाही. दादा जेव्हा जेव्हा कोणतीही स्पर्धा असो त्या स्पर्धेमध्ये आवर्जून त्यांची उपस्थिती दाखवणं आणि कोणत्याही प्रकारची ईर्ष्या नाहीये, कोणत्याही प्रकारचा खरं तर तुम्हाला अडथळा असेल तर जगनशेठ पाटील यांची तुम्ही नक्की भेट द्या. ते तुमचा प्रॉब्लेम जरूर सॉल्व्ह करतील. अशी सर्वांचे लाडके जगनशेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. ओव्हर द विकेट 4 ची गरज आहे. ऑन साइडला बॉल चाललाय. सिंगल तर कम्प्लीट होईलच, परंतु दुसरीसाठी सुद्धा परतला गेला. शॉकिंगवरती फेकी, विकेट धोक्यामध्ये होती, परंतु बॉल जर विकेट किपरला कलेक्ट झाला असता तर. लो स्कोरिंगच्या मॅचेस ना नेहमी तुम्ही रोमहर्षकतेच्याच बघत असता, परंतु त्या रोमहर्षकतेसाठी तुमची फिल्डिंग पोझिशन, फिल्डिंग डिपार्टमेंट आणि तुमची बॉलिंग ही चांगली व्हायला हवी. 5 ची गरज होती. 6 मध्ये आता 3 आल्यात, म्हणजे फक्त 4 मध्ये 2 बनवायचे. या सगळ्या गोष्टी ना तुम्हाला माइंड मध्ये ठेवाव्या लागतात की आपल्या समोर धोका कोणता आहे, आपल्याला काय करायचंय. या मॅच मध्ये ना भरपूर काही विपरीत घडलं आणि भरपूर काही मनासारखं घडलं. खरं तर असं म्हटलं जातं की माणूस परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थितीला बिघडवत असतो. जो घडलेली परिस्थिती सुधारतो तो पुढे जातो आणि जो घडलेल्या परिस्थितीला आपल्या हारण्याची कारण शोधतो ना तो कधीच विजय होत नाही. इथं अजूनही संधी आहे. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट पडेल, प्रेशर टीम मेहरिलम बापगाववरती, तेव्हा संघ जानवान इताडे पुढे जाईल. कारण या मॅच मध्ये ना डॉट बॉल आणि या ओव्हर मध्ये स्पेशली डॉट बॉल आले तर चांगली रंगेल मॅच. या वेळेला बॉटम हँडचा सुंदर वापर. समोर फिल्डर आहे, डीप मध्ये जरूर ते क्षेत्र प्रोटेक्ट केलेलं आहे. इथनं मिळेल सिंगलच. या बॅच मध्ये आपण बघितलं तर फक्त आता सिंगलची गरज. स्कोर लेवल झालेला आहे, म्हणजे 3 बॉल मध्ये फक्त 1 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आता उर्वरित आहे मेहरिलम बापगावला विजय करण्यासाठी. एखादा डॉट बॉल आला ना तर कदाचित या मंचावरती उपस्थित असलेल्या पाहुण्यांना एक चांगले मॅच पाहायला मिळेल. परंतु आतापर्यंत जो सेन्सिबल खेळ चाललाय ना, जास्त करून ताकदीचा नाही तर दिमागाचा वापर चालू आहे. कारण नेहमी ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठच आपण म्हणत असतो. त्या अनुमानाने 3 मध्ये आता बनवायची 1. फील्ड पोझिशन सजवली जातात. शेजारी आता वाढलेले आहेत बॅट्समनच्या, कारण 3 मध्ये फक्त 1 बनवायचे. बॉल उचलला गेला बॉल मध्ये, परंतु फिल्डर नाहीयेत आणि या मोठ्या फटक्यानेच कदाचित या सामन्याला मिळेल ती म्हणजे समाप्ती. अशा प्रकारे 21 धावसंख्येचा प्रत्युत्तर त्या धावसंख्या चेस डाऊन केल्या गेल्या मेहरिलम बाप